बॅरस मोगाळ भावनेनं भिडणं. या देशाचे पहिले प्रधानमंत्री, या पक्षाचे आपले अध्यक्ष, एक व्हड स्वातंत्र्य सेनानी, एक व्हड लेखक, जगातल्या व्हड फुडारामदीं ताका नामना मेळ्ळी अशे आमचे फुडारी स्वर्गीस्त पंडित जवाहरलाल नेहरू हांच्या मरणाचो आज दीस. तांकां आर्गां ओंपपाक आमी सगळे हांगा एकठांय आयिल्ले आसात. तांकां आर्गां ओंपतना तांची जीण, ताणें केल्लें कार्य, स्वातंत्र्य संग्रामात ताणें दिल्लें योगदान आनी स्वातंत्र्या उपरांत आधुनीक भारताची ताणें जी बुनियाद घाली ताजोय विचार आमी करपाक जाय. ताचेर विंगड विंगड आमचे उलोवपी उजवाड घालतले. पूण आयज काल सोशल मिडियाचेर आनी वर्तमानपत्रांनी नेहरूक ल्हान दाखोवपाचो पद्धतशीरपणे प्रयत्न चल्ला. म्हणटात कितें की वल्लभभाई पटेल व पंडित जवाहरलाल नेहरू परस चड बुदवंत आनी चड व्हड फुडारी. हातूंत इल्लोय दुबाव ना. वल्लभभाई पटेलूय पंडित नेहरू सारकेलोच एक व्हड फुडारी, बुदवंत, स्वातंत्र्य चळवळींत वांटो घेतिल्लो मनीस. ह्या देशाच्या उदरगतींत ताचो वांटो आसा. पूण जवाहरलाल नेहरू कमी लेखपा खातीर वल्लभभाई पटेलाचो सन्मान करप हे बरोबर न्ही. वल्लभभाई पटेलाचो आमी सन्मान करतात, आमी ताचे फुडारपण मानून घेतात. तो आमचोच, ह्या काँग्रेस पक्षाचो एक फुडारी. आनी म्हणटात कितें, जवाहरलाल नेहरू आनी वल्लभभाई पटेल हातूंत खूब मतभेद आशिल्ले. आमी हांगा 10-15 आसात, आमचे मदीं मतभेद ना. आमच्या घरांतल्या लोकां मदीं मतभेद आसना. मतभेद खंय आसना. तांचे मतभेद हे वैयक्तीक नाशिल्ले. तांचे मतभेद ह्या देशाक कसो फुडें व्हरचो, खंयची पद्दत आपणावची हाजेर तांचे कितें मतभेद आशिल्ले, तांचे आर्ग्युमेंट जाल्ले आसत. कारण कितें, तांची इश्टागत ही फक्त 2-3 वर्सांची न्ही. दोगांची इश्टागत ही 30 वर्सांची. दोगांचो गुरू एकूच, महात्मा गांधी. दोघी जण महात्मा गांधीचे चेले. मतभेद आसप हे निसर्गीक आनी मतभेद आसप हे बरें. लोकशाही मानपी जे मनीस आसात ते मतभेदांतय मानून घेतात. तातूंतल्यान कितें बरें काम जाता. पण आज पद्धतशीरपणे हे लोक जवाहरलाल नेहरू कमी लेखपाचो प्रयत्न करतात. ते आमचो इतिहास नकळत. हांचे पकी कोणेच भारताच्या स्वातंत्र्य चळवळींत वांटो घेवना. ह्या देशाक स्वतंत्र करपा खातीर हातूंतलो एकटोय तुरुंगात वचूना, फाटीर दाणे घेवना. आज हो देश जो आमचो उबो आसा वो जवाहरलाल नेहरूच्या दूरदृश्टीक लागून तांणी घाल्ल्या बुनयादीचेर आज आमचें घर उबें आसा हें मानून घेवपाक हे तयार ना. पण तांची तशी मनस्थिती ना. इतलेंच न्हय, ते म्हणटात आज जे कितें प्रश्न ह्या देशा मुखार आसात ते जवाहरलाल नेहरूक लागून. पेट्रोल वाडलें हे जवाहरलाल नेहरूक लागून. म्हारगाय वाडली जवाहरलाल नेहरूक लागून. लाखांनी यूथ आज बेकार आसात ते जवाहरलाल नेहरूक लागून. हाची जाप तांणी दिवची. भ्रष्टाचार वाडला तो जवाहरलाल नेहरूक लागून.
हाचे उत्तर तांचे कडेन ना. आज तांणी कितलोय प्रयत्न केलो जाय तर जवाहरलाल नेहरू ते आमच्या काळजांतल्यान भायर काडपाक शकचे ना. कारण जवाहरलाल नेहरू ह्या देशाच्या लोकांच्या काळजांत आसा. ताका ते ना करपाक शकचे ना. जो पर्यंत हो देश आसा तो मेरेन लोक जवाहरलाल नेहरूचो उगडास करतले. तांणी ह्या देशा खातीर जे योगदान दिलां ताचोय उगडास करतले आनी तांणी दाखयिल्ल्या मार्गान वचपाचो प्रयत्न करतले. हांव तुमचो चड वेळ घेना. मागता आमचे अध्यक्ष अमित काटकर आनी जवाहरलाल नेहरूंच्या तसबिरीक हार घालून तांकां आर्गांवची. डेप्युटी स्पीकर आसा. नो प्लीज डेप्युटी. Yes. प्रेसिडेंट आता सांगते Yo voy a Surumi Kamarta, Barbara, Olencio Simois, Adelani, Sitani Projan, Apple Chairman. आयज 58 years जाले आसा आमचो पयलो प्रायम मिनिस्टर हाचो डेथ एनिवर्सरी आसा. आनी आमचो प्रायम मिनिस्टर फ्रॉम 1947 to 1964 हो एक प्रायम मिनिस्टर आशिल्लो आमचो भारत देशाचो. आनी ह्या पयल्या प्रायम मिनिस्टरान भरपूर काम केलेले आसा. तेणेन आमची कॉन्स्टिट्यूशन पळय आसा ती घडलेली आशिल्ली आनी ह्या कॉन्स्टिट्यूशनान आमी सगळे आयज एक आसा. खंयची जात कात धर्म भेदभाव ना आनी ह्या कारणा खातीर आयज आमी एक भारत म्हण आसा. तशेंच ह्या प्रायम मिनिस्टरान जेन्ना इंडिपेंडन्स मेळ्ळें हो एक मुवमेंट कसो एक्टिविस्ट कसो या फ्रीडम फायटर कसो आशिल्लो. आनी हो प्रायम मिनिस्टर he went in jail for more than 9 years to give freedom for India. In the same way, jenna amka independence me'ole, he brought all the princely states together in unity, irrespective of which caste or religion they belong to. So this was his greatness. तशेंच करून जायते अचिव्हमेंट्स तेजे आसा. चड उलयचो ना. In fact, the election commission of India तेणेन घडलेले, फॉरेन पॉलिसी तेणेन घडलेले, एटॉमिक एनर्जी तेणेन घडलेले. अशें करून देर आर हिस्टोरीक laws or legislation which he has formed. So I remember him and I appeal to all the youths that we have a role model here and we have to emulate him so that we make this place a better place to live for all. आणि आता मागता कॅप्टन विलियार्डो फर्नांडीस आणि आपले विचार आमचो पार्टी प्रेसिडेंट, एक्स स्पीकर, सिनियर वाइस प्रेसिडेंट
बाकीचे लिडर्स जे हांगा प्रेझेंट आसा ते पंडित जवाहरलाल नेहरू एक विजनरी आशिल्लो आणि विजनरी म्हळ्यार आयज पासून जे ताणें विचार मांडलेले दे आर स्टील रेलेव्हंट टुडे. ताचो एक कोट हांव सांगूंक सोदतां. इवल अनचेक्ड ग्रोज, इवल टॉलरेटेड पॉयझन्स द होल सिस्टम. हे आयज परिस्थिती आमच्या इंडियेक चालू आसा. ताणें खुबशे बूक बरयल्ले आनी तातूंत एक बूक बरयलो ताणें, हू लिव्स इफ इंडिया डायज. जो कोट हांवें ताजो सांगला आनी हो जो बूक ताणें बरयला, बोथ आर रेलेव्हंट, व्हेरी रेलेव्हंट इन इंडिया टुडे. आयज जी परिस्थिती जी भारतान चल्लेली आसा, I think so we have to draw lessons and inspiration from Pandit Jawaharlal Nehru to fight back the evil force which is there, the evil which is being spread in the society. ताजे विचार and leadership was not only in India but across the world. World War II झाले, आमकां इंडिपेंडन्स मेवले, कोल्ड वॉर स्टार्ट झाले, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आणि वॉर्सो ऑर्गनायझेशन, एक कम्युनिस्ट ब्लॉक आणि वेस्टर्न ब्लॉक, असल्यो कंट्री आशिल्ल्यो लायक इंडिया आणि खुबश्यो अश्यो कंट्रीज तांकां खबर नाशिल्ली खंयच्या डायरेक्शनान कोणाची सायड घेवची आशिल्ली. आणि तेन्ना पंडित जवाहरलाल नेहरू वॉज द आर्किटेक्ट टू फॉर्म non-aligned movement, NAM म्हणटा पळय ते. Eyes, lot of countries are finding the relevance what Pandit Jawaharlal Nehru had done years back across the world. And especially जेन्ना ही लढाई चालू आसा, रशिया invading Ukraine, today world leaders are thinking की NAM तर आशिल्ले, non-aligned movement आशिल्लो, आउटकम वुड हॅव बीन डिफरंट. चड टाइम घेना, एकूच सांगता दॅट ह्या विजनरीन अबाउट गोवा इटसेल्फ हॅड टोल्ड, अजीब हे गोवा केलो, तेन्ना ताणें रेकग्नायज केल्ले आनी आयज पासून ते रेलेव्हंट आसा. ताचे जे फुटप्रिंट आसा, कितलेय तर आतांचे जे आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट शेख साहेबान सांगला, हे आसा ताचे फुटप्रिंट काडपाक जावचें ना. So I appeal to all, especially the present generation, that we have to take inspiration from the lessons that were laid down by Pandit Jawaharlal Nehru. आयज तर ते आपणाचे जॉबाक, एम्प्लॉयमेंटाक तडपता, डिस्पाइट नेहरू लेईंग द फाउंडेशन ऑफ अ मॉडर्न इंडिया. कारखाने घाले, बिग इंडस्ट्री, डॅम सगळे घाले, तर आयज problem कित्याक जाला, because the evil forces are trying to systematically decimate those things which were laid. देव बरें करूं. आता हांव मागता बाबा गुरुदास दांडेकर हांणी आपले विचार मांडचे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट अमित पाटकर, सिनियर व्हाइस प्रेसिडेंट मिस्टर M.K. शेख, आदले आमचे डेप्युटी स्पीकर श्री शंभूबाबू बांदेकर आणि इतर ऑफिस बेरर्स आणि तुम्ही सगळे जमलेले हांगा. आज 58वी पुण्यतिथी आमच्या जवाहरलाल नेहरूची साजरी करपा खातीर हांगा जमलेले आहात. जवाहरलाल नेहरूचो जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये जाला आणि मागीर तो फॉरेनाक शिक्षणा खातीर गेल्लो. 1912 सालान तो इंग्लंडसून परत येयल्लो LLB ह्या अद्वकाशीची डिग्री घेऊन. पण भारतान येऊन ताणें अद्वकाशी केन्नाच केली ना. तो इन्स्पायर जालो महात्मा गांधीच्या सहवासान येयल्या उपरांत आनी ताणें निरनिराळे सत्याग्रहात भाग घेतलो. भारताचे पहिले पंतप्रधान जे असले ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सहजा ते आमच्या काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंट जावन गेल्ले आसात. ताणें खूब सायमन कमिशना सारखे ओपोज केल्लो.
1942 चले जावे भारतातून परत चला अशें हे जाल्लो मुवमेंट सुरू जालो तितून ताणें भाग घेतलो आनी तेन्ना आतां स्पिकरान सांगल्या प्रमाणे 9 वर्सां ते प्रिझनांत पडलेले आणि अशाच प्रिझनांत पडल्या उपरांत ताणें आपले आत्मचरित्र लिहिल्लें ते महात्मा गांधीचे फॉलोअर्स असले आणि आज माझ्या आदल्या स्पिकरान सांगले ताणें मिक्स फायनान्स पॉलिसी तयार केली थोडी इंडस्ट्री प्रायव्हेटा खातीर प्रायव्हेटायझेशन केलें जेन्ना प्रायम मिनिस्टर जाल्या उपरांत थोडे गव्हर्नमेंटाची इंडस्ट्री आसली तुमकां आतां सगळ्यांक खबर आहा गव्हर्नमेंटाची इंडस्ट्री आतांचो सरकार विकत आसा प्रायव्हेट करीत आसा आणि जी इकॉनॉमी आमच्या देशाकडे असली ती इकॉनॉमी तुम्ही जाणा कशी ती हे जायत गेल्ले आसा ते वॅनिश जायत गेल्ल्या आणि थोडेच हांगासर आतां इंडस्ट्रियलिस्ट म्हणून उरतले आणि भारताची त्या वेळार 56 करोड लोकसंख्या असली धरणां बांधली आणि तेन्ना व्हडलोसो रिसर्च बी नासलो तरी महात्मा जवाहरलाल नेहरून तो केलो आणि हांगा सुद्धा ते मे म्हयन्यान तेन्ना 27 मे 1964 जेन्ना ते एक्सपायर जाले तेच्या आधी गोव्यान येवन गेल्ले असले आणि हे एकूच अशें आसा की सगळीकडे समानता वाद हाडपा खातीर तेंच्यांनी खटपट केली अशा महान आमच्या प्रायम मिनिस्टर जो प्रायम मिनिस्टर जावन गेल्लो आहा तांकां हांव आर्कां ओंपता आणि त्यांचे सदीच आम्ही ऋणी असतले गोवा राज्य ऋणी असतले कित्याक गोवा स्वातंत्र्य त्यांच्याच कारकिर्दीन जाल्लें आसा कृष्ण मेनन म्हणून जो आमचो मिनिस्टर असलो डिफेन्स मिनिस्टर असलो तेणे आंगोलाक जर ते खटपट केली ना आंगोलाक ते पोलीस त्यांचे सपोर्ट केलो म्हणून ते हांगासले पुर्तुगालचे जे लोक असले भारत आमच्या इंडियन त्या मिलिटरी तेणे गोवांची मिलिटरी तेणे पुर्तुगाला गेली आणि हांगा आमकां भारत गोवा स्वातंत्र्य जावन भारताक जॉइन जावपाक आमकां सहकार्य जालें अशा ह्या महान व्यक्तीचे आमी खरेच ऋणी आसा आज आमी 58th डेथ एनिवर्सरी साजरी करपा खातीर हांगा जमलेल्या अशा वेळार त्यांच्या आत्म्याक शांती लागो इतके 2 शब्द सांगून माझे 2 शब्द पुरे करता आता मागता शंभू बांदेकर आणि आपले विचार व्यक्त करतात. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आमचे सगळे ऑफिस बेअरर्स प्रेस मीडिया आणि आज आम्ही आमच्या भारताचे पहिले प्रधानमंत्री आणि काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी पाळपा खातीर पंडित जवाहरलाल नेहरूचो उल्लेख आमच्या इतिहासात आधुनिक भारताचे शिल्पकार आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया असो केल्लो आसा. हाचें कारण कितें जाल्यार भारताचो प्रधानमंत्री जावच्या पयलीं भारताचो विकास कसो जावचो भारत सुजलाम सुफलाम कसो जावचो भारताचे आर्थिक धोरण भारताचे औद्योगिक धोरण भारताचे शैक्षणिक धोरण भारताचे परराष्ट्र धोरण कशें आसचें याचो आराखडो 9 वर्सां जेन्ना तो तुरुंगान आसले त्या तुरुंगान त्यांनी तयार केलो आणि जेन्ना त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रां हातीन घेतली तेन्ना तो आराखडो पूर्णावस्थेक हाडपाक प्रयत्न केलो. आज आमी भारताची प्रगती पळयता ताची बुनयादूच जवाहरलाल नेहरून घातली आणि म्हणूनच ताका आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणटात. पंडित जवाहरलाल नेहरू हे खरें म्हणजे एक व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी ते जागतिक कीर्तीचे लेखक आणि साहित्यीक आसले. 9 वर्सां स्वातंत्र्य चळवळी खातीर तेंच्यांनी तुरुंगवास बसलो. त्याच्याशिवाय मदीं येऊन वचो भायर येयले की चळवळ सुरू भितर गेले की परती आणि वांग येयले ते दोनाय पद्दतींची जी कामां आसली त्या प्रमाणे बाळ गोपाळांक ते चाचा नेहरू म्हणून सगळं वळखता जाता. आणि जगाच्या इतिहासात जागतिक शांतीदूत म्हणून मानणारे फक्त 2च असले त्या वेळार एक पंडित जवाहरलाल नेहरू आणि प्रेसिडेंट जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष. आता सांगला त्याप्रमाणे आज रशिया युक्रेनच्या वेळार जर ही जोडी असता जवाहरलाल नेहरू आणि प्रेसिडेंट केनेडी सारखी व्यक्तिमत्व असतात आणि ही परिस्थिती आज होऊची ना. आज परराष्ट्र धोरण
जागतिक धोरण आणि पंचशील तत्व आणि जे धोरण पंडित नेहरून घातले त्याचो आज उगडास येता आणि त्याचो ह्या जगान जर फॉलो केलो जर जाय जाल्यार आमकां त्याच्या इतली मोठी गोष्ट नासतली भारतात. हांव दोनूच गोष्टींचेर तुमच्या प्रकाश पडटा. नंबर एक, बाब शेतान सांगला तशें सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू हांच्या निमित्त वैमनस्य आमचे जे गोबेस प्रचार करणारे आहात तांणी ताचो गैरफायदो घेतलेलो आसा. खरें म्हणशीत जाल्यार दोगूय फ्रिडम मुवमेंटाचेर वयर सरलेले मनीस, दोगूय राम लक्ष्मण अशे पट्ट शिष्य आमच्या महात्मा गांधींचे. परंतु मतभेद हे असतातूच, पण ते मतभेद त्यांचे वैयक्तिक नाही, बाय भुरग्यां खातीर, फॅमिली खातीर, कम्युनिटी खातीर त्यांचे मतभेद हे राष्ट्रीय पातळीचेर आसले. आणि जेन्ना ते मतभेद वाढले तेन्ना सरदार पटेलान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या मंत्रीपदाचो राजीनामो धाडलो. मंत्रीपदाचो राजीनामा धाडल्यानंतर तांचो पत्रव्यवहार वाचला कळटलें, त्यांचो जागतीक हितचो पत्रव्यवहार जाल्लो. पंडित नेहरू ताका पत्र बरयलें की आमचे दोगूय ज्यांचे मतभेद आहात ते घरगुती मतभेद नाही, वैयक्तिक मतभेद नाही, हे राष्ट्रीय पातळीचेर. आणि आज राष्ट्र चलोवपाक आमच्या महात्मा गांधीन आमच्याकडे दिल्ले आसा. अशा वेळार आमी हातात हात घालून वावरप हे राष्ट्रहिताचे आसा. जर तूं जर राजीनामा हो परत घेयना जाल्यार हांवूय राजीनामा दिता, मागीर कितें तें लोकांक ठरोवन ते पत्र पावतकूच सरदार वल्लभभाई पटेल नेहरू कडेन येयले, आपलो राजीनामो घेतलो, खिच्याचेर हाडून उडलो. अशा पद्धतीचे त्यांचे संबंध असले, वैयक्तिक संबंध नाही. दुसरी एक गोष्ट, ज्या ज्या वेळार पंडित जवाहरलाल नेहरूचो प्रश्न येता तेन्ना गोंयांत असे काही अल्पसंतुष्ट लोक असतात, पिडा निर्माण करणारे लोक आहात, ते सदांच सांगतात की पंडित जवाहरलाल नेहरूमुळे आमकां 14 वर्सां आमच्या फ्रीडम फाटी मेळ्ळी. ह्या बाबतीत कितें आहा पळय ते आमच्या गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष भाऊ उर्फ पुरुषोत्तम काकोडकर, जेणी हे आमकां फ्रीडम मेळचे म्हणजे पहिले शिष्टमंडळ नेहरू कडेन येयले, तांच्या तोंडांच्यान ते शब्द म्हाका आयकपाक मेळ्ळे. पंडित जवाहरलाल नेहरून सांगलेले की आमकां पोर्तुगाल हो आमचो शत्रू न्हय, एक जागतीक आमचो मित्रत्व, परंतु तेणी ज्या पद्दतीन हुकुमशाही केल्या ती नष्ट आमकां करपाक जाय. मात्र तुमी दम धरा, आपूण तें काम करता. हे म्हाका भाऊ काकोन सांगले शब्द. आणि तुमकां एक सांगता, 3 वर्सां पयलीं हो जेन्ना हो प्रकरण वयर येयले तेन्ना प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो दिल्ली त्यांनी आर्किओलॉजी डिपार्टमेंटाचे सगळं पत्र ओपन केलं. त्या पत्रावर कितें आसा, पंडित जवाहरलाल नेहरूचो स्टेटमेंट आसा. तांणी लोकसभेक सांगलेलो स्टेटमेंट की आमी मातशे रावल्यात, ते पोर्तुगालाक भिवन पोर्तुगालाच्या बाकीच्या पाठिंबो दितले म्हणून रावंक ना. आमकां जागतीक शांतता जाय, आमकां हो भारत एक जागतीक स्तराचेर व्हरपाक जाय. आणि त्या स्तराचेर व्हरपाक जर जाय जाल्यार सगळ्या जगाक आमी अवेअर करपाक जाय की आमी आमचे गोवा कित्याक हाडपाक सोदता आणि तो आमचो कसो अविभाज्य भाग आसा. आणि हे जेन्ना पटोवन दिता दिता जेन्ना सालाजारशाही हुकुमशाहा कडेन वळपाक लागली तेन्ना तेणी मागीर हे आमकां 1961 फ्रीडम मेळ्ळें. 14 वर्सां जे आमकां वनवास भोगचो पडलो तेका कारण नेहरू न्ही, जाल्यार जागतीक शांततेत भारत फुडें वचचो, जगाच्या नांवान आमच्या भारताची कीर्ती जावची, हे त्याच्या लागीं धोरण आसलें. इतक्यात म्हाका तुमकां एक प्रामाणीकपणे सांगपाच्या गोव्याच्या संबंदीत येयलो म्हणून म्हाजे 2 शब्द आयकल्या बद्दल हांव तुमकां धन्यवाद दिता आनी नेहरूंच्या आत्म्याक शांती. आता मागता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि आपले विचार व्यक्त हांगा जमिल्ले सगळे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे ऑफिस बेरर्स तसेच आमचे आदले डेप्युटी स्पीकर, आज भारताचे पहिले प्रधानमंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे आदले अध्यक्ष आणि एक फ्रीडम फायटर हांचे आज 58 पुण्यतिथी मनोवपाक आमी आज हांगा एकठांय आयल्यात. म्हाका दिसता पंडित जवाहरलाल नेहरूचे जे कॉन्ट्रिब्युशन आसा ते म्हाका दिसता सगळे स्पीकर उलयल्यात. हांव एक 2च गोष्टीचेर स्ट्रेस दिता जे म्हाका दिसता खूप महत्वाच्यो गोष्टी आसा. म्हाका दिसता शंभू बाबान ते मेन्शन केले की गोंयाक जे आमकां फ्रीडम दिले, आय मीन लिबरेशन जे आमकां मेळ्ळें
तातूंत म्हाका दिसता पंडीत जवाहरलाल नेहरूचो खुबसो हातभार आसा, कित्याक जे आमचे आदले अध्यक्ष पुरुषोत्तम काकोडकर हे पंडीत जवाहरलाल नेहरूचे सामके लागींचे मित्र, आणि तांणी ते जे फ्रीडम आसा ते आमकां घडोवन दिले, आमी घडोवन हाडले आणि ते मेळ्ळे. दुसरे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणटा ते म्हाका दिसता पंडीत जवाहरलाल नेहरू इज नोन एज अ आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया. आज जर तर एक भारत 21st सेंच्युरीन जर तर एक मॉडर्न भारत असो जर दिसता आमकां, जाल्यार म्हाका दिसता ताची बुनियाद ही पंडीत जवाहरलाल नेहरू तेन्ना घातिल्ली. इन टर्म्स ऑफ इंडस्ट्रियलायझेशन आसूं, इन टर्म्स ऑफ याद करात तेन्ना भारताक जेन्ना इंडिपेंडन्स मेळिल्लें तेन्ना एक सुई सुद्धा हांगा तयार जायनाशिल्ली भारतांत. तो काळ आशिल्लो, म्हणजे एक सुई सुद्धा जायनाशिल्ली. आणि हे जे सरकार गेल्ली 8 वर्सां जे आयलां ते फक्त जे पंडीत जवाहरलाल नेहरून जो फुटप्रिंट जो भारत देशभर जो घातिल्लो तो खंय तरी नश्ट करपाक पळयतात. आणि जशे आमचे लिडर कॅप्टन विर्याटोन सांगले की जो फुटप्रिंट देशभर नेहरूक लागून जो आसा तो कोणूच लोकांच्या काळजांतल्यान काडपाक शकना, कित्याक इतले योगदान पंडीत जवाहरलाल नेहरून केल्ले आसा. ते मागीर IIT आसूं, ITI आसूं, प्लॅनिंग कमिशन आसूं, इस्रो आसूं, DRDO आसूं, ह्यो सगळ्यो ज्यो PSU आसात ह्यो सगळ्यो पंडीत जवाहरलाल नेहरूच्या टायमार जाल्यो. ज्यो डॅम्स आज आमी जे देश म्हणजे भारतभर पळयतात ते सगळे तांच्या कार्यकाळांत जाले. दुसरो जो मुद्दो हांव सांगपाक सोदतालो की 1963 जेन्ना गोंय लिबरेट जालें, इंडिपेंडन्स मेळ्ळें, तेन्ना ते गोंयांत आयिल्ले आनी तांचो एक फेमस कोट आसा तो हांव वाचपाक सोदतां की वी डू स्टँड फॉर पीस बट लविंग पीस डज नॉट मीन सबमिटिंग टू एग्रेशन अँड व्हायलन्स. We will fight if India is attacked and we will prepare to defend ourselves. Peace itself must derive from strength. हे हांवें मुद्दम कित्याक सांगलां की हे तांणी गोंयच्यान पूर्ण भारताक ही मेसेज दिल्ली. आणि आज जर आमी पळयत देशभर किंवा गोंयभर जी डिसिसिव्ह फोर्स खंय तरी हो जो पीस आसा पळय तो खंय तरी डिस्टर्ब करपाक पळयतात, खंय तरी नेहरूचे जे विचार आशिल्ले पीसाचे ते खंय तरी डिस्टर्ब करपाक पळयतात. आणि म्हाका दिसता की सगळे आमी गोंयकार तशेंच म्हाका दिसता सगळे देशांतले लोकांनी हे जाणून घेवपाक जाय की हो जो पीस नेरून जो तेन्ना मांडिल्लो तो म्हाका दिसता परत पीस हाडपाची गरज आसा. हे जे फोर्सीस आसात, हांव नांवां घेना, पूण हे जे डिसिसिव्ह फोर्सीस आसात जे फूट घालपाक सोदतात तेजे कडल्यान आमी सावध रावपाक जाय. हे सांगून हांव म्हजी 2 उतरां सोंपयतां आनी देव बरें. आणि आता विश्वास नागवेकर आणि मुखार. जमिल्ले आमचे सगळे काँग्रेस भाव, आज नेहरूची पुण्यतिथी. म्हाका एक मोठे गर्व दिसता की नेहरू हे आमचे सेवादलचे पहिले अध्यक्ष आशिल्ले आणि आज आमी सेवादलांत काम करतात तेन्ना आमकां त्याची खूब उर्बा मेळटा. एकूच सांगपाचें म्हणजे कितें जाता, हे स्वतंत्र जाले पळय तेन्ना गोवा डिस्ट्रॉय करपाची वाट तयार जाताली. आणि हे म्हाका स्वता विकी कृष्ण मेनन तांकां मेळ्ळो दिल्लीक तेन्ना ताणें सांगलें की गोवा मिलिटरी धाडटा म्हणून जाली पळय न्ही, ह्या वेळार तांणी 7th फ्लीट सुएज कॅनालांतल्यान धाडपाक केलो खापऱ्यांक घेवन. आणि हांगा ये आनी कापून उडया, सगळे मारून उडया अशें तांचो ऑर्डर आशिल्ली. आणि तेदे वेळार नेहरूच्या तत्वांक नॉन अलायड मुवमेंटचं एक म्हत्व आशिल्लें. आणि तेदे वेळार सुएज कॅनालाक तांकां सांगलें की सुएज कॅनाल बंद दवरप. हे सुएज कॅनालांतल्यान येयले एका दिसान ते हांगा पावताले आणि ते रावंड अबाउट करत जाल्यार 3 दीस लागतले तांकां. आणि ते तांणी बंद केले. आज पर्यंत सुएज कॅनाल ओपन पब्लीक ना, तांकां कितले लॉस ते देशाक ते तुमी विचार करात. पूण तेदे वेळार एका शब्दाक लागून नेहरूच्या सुएज कॅनाल बंद केली, ती बोट हांगा येवपाची उरली म्हणून आमी सुखरूप उरले. आणि म्हणून गोवा लिबरेशन जालें तेच दीस जाल्यार. आणि मागीर त्या उपरांत कितें जालें तें पळयात. त्या उपरांत युनायटेड नेशनान अमेरिकेन सांगलें की हांगा एग्रेशन केलें म्हणून भारत देशान. केदे व्हडलो चार्ज तो पळयात तुमी. हो चार्ज पुसून काडपाक सोंपें नाशिल्लें. नेहरू वचूं ना तेदे वेळार, पूण ताणें VK कृष्ण मेनन धाडलो अमेरिकेक युनायटेड नेशनान.
आणि ताणें 5 वरां जी भाशण दिलें पळय तातूंत आख्खें जग हाल्लें आणि हें एग्रेशन न्ही म्हूण एका रशियन भेटो वापरलो आनी आमी फ्री उरली. केदें व्हडलें कार्य हें आमी जाणा जावपाक जाय भुरग्यांनी, आमी यंग पीपल शूड नो इट. आणि ते म्हाका केन्ना आयकता पळय विकी कृष्ण हांचे ते सांगलेलें म्हाका तें अजून पर्यंत हें कशें धर्मी मनांतल्यान हें येता की आमचे भुरग्यांक आमचे यंग पिढी शूड नो वॉट हॅज हॅपन गोवा लिबरेशन आणि स्पेशली आमचे पंतप्रधान हांवें तांकां तरी इतली तरी अक्कल जाय की तांणी सर्वसाधारण नेहरू कडेन उलयता आसतना ह्या गोष्टी उलोवं नये म्हणून. तूं जाणकार तूं पंतप्रधान हे देशाचो आणि नेहरूक लागून लिबरेशनचे साठाय हेका येता आणि त्याच्या विशयी लोकांक परमीट दिया तुम्ही लिबरेट जाले स्वतंत्र जाले म्हणून ते जाल्ले तेका लागून ते जाल्ले हे गोष्टी उलोवपाचे पर्यंत न्ही. खरें शोभना एका प्रायम मिनिस्टराक ते उलोवपाक, पूण हे आमकां सोदचें पडटा आणि ताका लागून आमी मोर युनायटेड जावन आमी मोठी टक्कर दिवपाक जाय आणि ह्या तरेचे गोष्टी पळय सांगले विचार घाणेरडे विचार पळय जे स्प्रेड करता पळय हे बंद करपाक जाय. आणि तुम्ही आज सगळे हांगासर येवन जमल्यात आणि बरी बरी भाशणां तुम्ही आयकली आणि महत्वाची गोष्टी आयकल्यो. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं आणि अशीच तुमकां उर्बा उरूं ही नेहरूचे विशयी विचार आयकुपाक. एक मिनट